हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी मी सध्या विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख या प्रकरणातील चौथ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके आणि पोल्युशन कंट्रोल म्हणजे प्रदूषण नियंत्रण या संदर्भानं चर्चा करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. मित्रांनो, कॅन यू रिकॉल म्हणून आपल्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. पहा, व्हॉट डू यू मीन बाय अँटीबायोटिक? अँटीबायोटिक म्हणजे काय, असा प्रश्न विचारलेला आहे, की ज्याचा अभ्यास आपण इयत्ता 9वीला मागील वर्षी केलेला आहे. विच प्रिकॉशन्स शुड बी टेकन अबाउट देअर कन्झम्पशन? ते ग्रहण करत असताना ते कशा पद्धतीनं ग्रहण करायचे आहेत, म्हणजे कशी घ्यायचे आहेत, याच्याबद्दल कोणत्या दक्षता घ्यायला पाहिजेत याबद्दल सुद्धा आपण इयत्ता 8वीला अभ्यासलेला आहे, इयत्ता 9वीला सुद्धा अभ्यासलेला आहे. परंतु आता थोडंसं आपण रिकॅप करूया. मित्रांनो, अँटीबायोटिक्स आर दोज सबस्टन्सेस विच आयदर किल or inhibit the microbial actions. म्हणजे सूक्ष्मजीवांना एकतर ते मारतात किंवा त्यांची जी ग्रोथ होत असते ती ग्रोथ थांबवली जाते. आणि मित्रांनो, आता आपण पुढं इयत्ता 10वीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करून घेऊन कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके निर्माण करू शकतो त्याच्याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. Many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या पासून म्हणजे काही जीवाणू सुद्धा असे आहेत की जे अँटीबायोटिक तयार करतात. म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे इतर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स अवतीभोवती असतील त्यांना मारणारे आणि स्वतःची ग्रोथ घडवून आणणारे असे काही बॅक्टेरिया, अशा काही फंजाय किंवा फंगस असतात आणि ते जे तयार करतात त्याचा वापर आपण करतोय इतर सूक्ष्मजीवांना की इतर रोगजंतूंना शरीरामधून मारून टाकण्यासाठी. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, वँकोमायसिन अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स सध्या मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. दीज आर युज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय, तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हा असा असतो की एक विशिष्ट प्रकारचं क्रिस्टल व्हायोलेट नावाचं जे स्ट्रेन असतं हे यांच्यामध्ये होऊ शकतं, कारण त्यांना अडवणारं मटेरियल इथं नाही आहे. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं कॅप्सूल त्या बॅक्टेरियाच्या पृष्ठभागावर असतं, त्याच्यामुळं तो अडवला जाऊ शकतो. परंतु या बॅक्टेरियांच्यामध्ये ते विशिष्ट प्रकारचं कॅप्सूल नसतं आणि म्हणून तो स्टेन या बॅक्टेरियांच्या शरीरामध्ये शिरतो. त्याला आपण ग्रॅम पॉझिटिव्ह असं म्हणतो. आणि दुसरे काही आहेत की ज्यांच्यामध्ये ते विशिष्ट प्रकारचं कॅप्सूल किंवा एक बॅरियर असतो की ज्याच्यामुळे तो क्रिस्टल व्हायोलेट कलर यांच्यामध्ये शिरत नाही आणि म्हणून ते ग्रॅम निगेटिव्ह राहतात. अशा कोणत्याही सगळ्या प्रकारच्या ह्या बॅक्टेरियाजवर इफेक्टिव्ह ठरतील अशा प्रकारचे अनेक अँटीबायोटिक्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. तर रिफामायसिन हा ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोगासाठी अतिशय प्रभावी अँटीबायोटिक आहे किंवा प्रतिजैविक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स कसे सूक्ष्मजीव आपल्याला मिळवून देऊ शकतात हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. मित्रांनो, आता पुढील विषयाकडे आपण जाऊया. आपल्यासाठी पुढील प्रश्न विचारलेला आहे, कॅन यू टेल विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन बायोगॅस प्लांट? बायोगॅस प्लांट म्हणजे जैविक वायू निर्मिती प्लांट जो असतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या मटेरियलचं डिकम्पोजिशन होऊ शकतं? ऑब्व्हियसली ऑर्गॅनिक मटेरियल आवश्यक आहे. आणि या ऑर्गॅनिक मटेरियल दॅट मीन्स विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन्स. ओके, त्यांच्यावर हे ॲक्शन होणार आहे. तर आपल्याला कच्चा माल म्हणून या गोष्टी लागणार आहेत.
विच युजफुल मटेरियल्स आर ऑब्टेन्ड थ्रू इट. त्यांच्यापासून कोणते वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स मिळू शकतील नंतर, म्हणजे ही प्रक्रिया झाल्यानंतर. विच इज द फ्युएल आउट ऑफ दोज. आणि यातून बाहेर पडणारं जे फ्युएल आहे, हे फ्युएल नेमक्या कोणत्या प्रकारचं असतं, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑब्विसली अगेन हिअर मिथेन इज द आन्सर. डिकम्पोजिशन ऑकर्स थ्रू विच ऑर्गॅनिझम्स. अशा प्रकारचे डिकम्पोजिशन करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ते ऑर्गॅनिझम्स कोणते? तर तिथं मिथॅनोजेन, मिथॅनोकोकस अशा प्रकारचे आणखी इतर सुद्धा असू शकतील. ओके. मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड फ्युएल्स. Gaseous fuel methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban, agricultural and industrial wastes. नागरी कचरा किंवा शेतात निर्माण होणारा कचरा किंवा इंडस्ट्रियल वेस्ट याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक मॅटर जर असेल तर त्यांचं सुद्धा डिकम्पोजिशन करून आपण मिथेन वायू, मिथेन गॅस निर्माण करू शकतो. तसंच दुसरं प्रोडक्शन आहे इथेनॉल. या ठिकाणी दाखवलेली जी इमेज आहे, ही इमेज आहे सॅक्रोमायसिस या किण्व पेशीची, म्हणजे या ईस्ट सेलची. ठीक आहे. आणि याच्यापासून आपल्याला जर शुगर मोलॅसिसचं जर फर्मेंटेशन करता आलं, त्याचं डिकम्पोजिशन करता आलं, तर आपल्याला इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल मिळवता येतं. अँड अल्कोहोल इज ए क्लीन, दॅट इज स्मोकलेस फ्युएल ऑब्टेन्ड ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द ईस्ट नोन एज सॅकरोमायसिस. आणि हा स्मोकलेस आहे, क्लीन आहे, म्हणजे यातून धूर बाहेर पडत नाही, म्हणजे कार्बनचं प्रमाण यात खूप कमी असतं. त्याच्या तुलनेनं हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं या ठिकाणी हा स्मोकलेस फ्युएल आहे, धूररहित इंधन आहे. असं इंधन नेहमीच चांगलं मानलं जातं, कारण त्यामुळं प्रदूषण कमी होत असतं. तर मित्रांनो, विविध प्रकारचे जीवाणू, कवक यांच्यापासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळं मानव आणि इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आलेले आहेत, कारण ते रोगजंतूंना मारत असतात. त्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ती उदाहरणं आपण जरूर पहा. पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स, त्यानंतर मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रेसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हँकोमायसिन या प्रकारची. आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंच्या विरुद्ध वापरली जातात. ग्रॅम पॉझिटिव्ह कशाला म्हणायचं, ग्रॅम निगेटिव्ह कशाला म्हणायचं, याबद्दलची चर्चा आपण यापूर्वीच्या स्लाइडमध्ये पाहिली आहे. आता सूक्ष्मजीव आणि इंधने. तर अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असे आहेत की ज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे ज्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्यांचे सूक्ष्मजैविक विघटन करून किंवा म्हणजेच विनॉक्सी श्वसन प्रक्रिया पूर्ण करून मिथेन वायू हे इंधन मिळवता येतं. त्याचबरोबर सॅक्रोमायसिस किण्व पेशी यांच्या साह्यानं उसाच्या मळीचं किण्वन प्रक्रिया करता येते आणि त्याच्यापासून मिळवलं जाणारं इथेनॉल हे सुद्धा एक स्वच्छ म्हणजे धूररहित इंधन आहे. आता मित्रांनो, पुढे आपण जाऊ की ह्या इंधनांच्या प्रकारांपैकी दोन प्रकार तर आपण पाहिले की ज्याच्यामध्ये एक मिथेन आहे, दुसरा अल्कोहोल आहे म्हणजे इथेनॉल आहे. यापेक्षा आणखी एक स्रोत चांगला असू शकतो की ज्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस आहे. हायड्रोजन इज कन्सिडर्ड टू बी द फ्युएल ऑफ फ्युचर. हे भविष्यातील इंधन म्हणून ओळखलं जात असतं. हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म दी फोटो रिडक्शन. तर पाण्याचं प्रकाश विघटन करण्याची प्रक्रिया जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात त्यांच्यामधून आपल्याला हायड्रोजन गॅस मिळवता येतो. आता म्हणजे जीवाणू, प्रकाशीय क्षपन अशा पद्धतीनं पाण्याचं क्षपन प्रक्रिया करायची आणि त्यातून आपल्याला हायड्रोजन गॅस मिळवायचं. मित्रांनो, हायड्रोजन गॅस हे बेस्ट फ्युएल मानलं जातं. त्याचं कारण काय आहे, तर याच्यामधून कोणत्याही स्वरूपातून म्हणजे याच्या ज्वलनातून कोणताही धूर निर्माण होत नाही. निर्माण झालाच तर तो हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे पाणी या स्वरूपात तयार होतं. म्हणजे पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ झाली तर धोका काहीच नाही आहे, झाला तर त्यापासून पाऊसच पडेल. ओके. आणि त्यामुळं हे अतिशय चांगलं इंधन असं मानलं जातं. परंतु याच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये मात्र काही शंका असल्यामुळं याच्याबद्दल अजून दक्षता घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं त्या चाचण्या करणं सुरू आहे. सिमिलर टू फ्युएल्स, various industrial chemicals are also produced through microbial processes. For example, various alcohols, acetone,
ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, पॉलिसॅकराइड्स दॅट आर युज्ड ॲज रॉ मटेरियल्स इन केमिकल इंडस्ट्री. वेगवेगळ्या रासायनिक उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून आवश्यक असणारे जे अल्कोहोल आहेत, त्यानंतर ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतील, फॅटी ॲसिड्स असतील, पॉलिसॅकराइड्स असतील, यांच्या निर्मितीसाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा प्रभावी वापर करता येतो. मित्रांनो, या ठिकाणी बायोफ्युएल कोणकोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून मिळवता येतं याचं हे एक संकल्पचित्र आपल्यासमोर ठेवलं गेलेलं आहे. या संकल्पचित्राकडं जरूर आपण थोडंसं लक्ष द्या की वनस्पतींच्या पासून काही प्रक्रिया करून, हार्वेस्टिंग करून, थ्रेशिंग करून त्याच्यापासून शिल्लक राहिलेला जो ऑर्गॅनिक मॅटर असतो तो बाजूला काढता येतो. त्याचे सेल्युलोज फायबर्स वापरून त्याच्यावर काही प्रक्रिया करून आणखी काही पुढं प्रॉडक्ट्स मिळवले जातात आणि त्या सगळ्या प्रॉडक्ट मिळवून झाल्यानंतर त्यातील शिल्लक राहिलेला कार्बोहायड्रेट जो असेल त्याच्यावर मायक्रोबियल ॲक्शन करून त्यांच्यापासून तयार होणारे बायोफ्युएल म्हणजे मिथेन असेल, मग तो CNG या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा आणखी इतर जे इथेनॉल प्रोडक्शन वगैरे असेल, या सगळ्या पद्धतीनं वापरून हे इथेनॉल पेट्रोलसोबत मिक्स करून किंवा CNGवर चालणारी वाहनांच्या मध्ये सुद्धा यांचा वापर आपण करू शकतो. तर इथं बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमंग दी रिन्युएबल सोर्सेस ऑफ गुड एनर्जी. These fuels are available in solid form, that means in coal, dung, crop residue, etc. म्हणजे कोळसा, जनावरांचं शेण, त्यानंतर पिकांचा उर्वरित अवशेष हे या ठिकाणी आपण गृहीत धरू शकतो. लिक्विड्स की ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, अल्कोहोल आहेत, त्यानंतर गॅसेस आहेत की ज्याच्यामध्ये गोबर गॅस, कोल गॅस हे असतील आणि ह्या सगळ्यांच्यापासून आपल्याला उत्तम प्रतीचं इंधन मिळवता येत असतं. अशा प्रकारची ही इंधनं ही भविष्यकाळाची एक भरवशाची इंधनं मांडली गेलेली आहेत. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. आता सूक्ष्मजीवांपासून आपल्याला प्रदूषण नियंत्रण कसं करता येतं याबद्दल चर्चा करू. मित्रांनो, या ठिकाणी एक छोटीशी आपल्याला करेक्शन करायची आहे. सॉलिड वेस्ट, सिवेज अँड व्हेरियस पोल्युटंट्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पॉप्युलेशन. अशा प्रकारची दुरुस्ती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. म्हणजे पॉप्युलेशन वाढल्यामुळं या सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी जे वेगवेगळे प्रोसेसेस केले जातात त्याच्यामधून प्रदूषण निर्माण होत असतं. म्हणून या ठिकाणी पॉप्युलेशन अशी दुरुस्ती आपण करायची आहे. अलॉंग विथ इट, एव्हर इन्क्रीजिंग डिसीजेस अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर दी वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास या जगभर पसरलेल्या समस्या. एस्पेशली cities in densely populated countries like India are affected with these problems. खूप मोठ्या आणि घनदाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशामध्ये या समस्या थोड्याशा जास्त आहेत. लाईफ ऑफ दी फ्युचर जनरेशन्स विल बी डिफिकल्ट इफ दीज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड ॲट राईट टाईम अँड टू राईट एक्सटेंट. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये ह्या सगळ्या समस्यांच्यावर मात जर करता आली नाही तर पुढील पिढ्यांच्या जे आयुष्य आहेत ही धोक्यात येणार आहे. लेट अस सी दी रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. आता पर्यावरणामध्ये सूक्ष्मजीवांचा रोल काय असू शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करू. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर युज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. यापूर्वी आपण पाहिले की म्हणजे या अनेक इयत्तांच्यामध्ये आपण अभ्यासात आलेलो आहोत की सॉलिड वेस्ट पासून आपण बायोगॅस तयार करू शकतो किंवा त्यांच्यापासून कंपोस्ट प्रोडक्शन करून आपण आणखी काही खतं मिळवू शकतो वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहिलेल्या आहेत, यापूर्वी आपल्याला ते माहिती झालेले आहे. आता अर्बन वेस्टच्या बाबतीमध्ये काय करता येईल त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज अक्युम्युलेटेड इन टर्म्स ऑफ टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. टनांनी जमा होणारा जो शहरी नागरी कचरा असतो त्याचं काय करता येईल याच्याबद्दल आता चर्चा करायची आहे. Why is it asked to segregate wet and dry waste in each home? प्रत्येक घरामध्ये तयार होणारा जो कचरा असेल त्या कचऱ्यामधून ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करायला सांगितलं जातं. व्हॉट इज डन विथ दी सेपरेटेड वेस्ट किंवा सेग्रिगेटेड वेस्ट. म्हणजे हा सेग्रिगेट केलेला जो कचरा असेल त्याचं पुढं काय होतं. विच इज मोस्ट अप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट. ड्राय वेस्ट डिस्पोज करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण इयत्ता 9वी मध्ये सुद्धा अभ्यासलेली
आहेच. आता यानंतर पुढं आपण पाहू की शहरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याचं पुढं काय होत असतं. मित्रांनो, या ठिकाणी एक मॉडर्न लँडफिल साईट दाखवलेली आहे. लँडफिल साईट म्हणजे काय, तर कचरा हा जमिनीमध्ये गाडायचा आहे आणि तो गाडायचा आहे म्हणजे कसाही गाडायचा नाही आहे, त्याला सिस्टमॅटिक काही विशिष्ट पद्धतीनं त्याला गाडायचा आहे आणि तो कसा गाडला जातो ते आता आपण पाहूया. लँडफिलिंग साइट्स, डिग्रेडेबल वेस्ट बीइंग अक्युमुलेटेड इन अर्बन एरियाज इज यूज्ड फॉर दिस पर्पज. शहरामध्ये तयार होणारा जो डिग्रेडेबल वेस्ट असेल तो या ठिकाणी सेग्रिगेट करून जो बाजूला मिळवलेला आहे तो घ्यायचा. लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेसेस फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया अँड दोज पिट्स आर लाइन्ड विथ प्लास्टिक शीट्स ॲज ए प्रिकॉशन अगेन्स्ट पोल्युशन ऑफ सॉइल ड्यू टू लीचिंग ऑफ टॉक्सिक अँड हार्मफुल मटेरियल्स. तर त्याच्यामध्ये असणारे टॉक्सिक हार्मफुल मटेरियल खाली लिचिंग होऊ नयेत, जमिनीमधल्या भूजलामध्ये ते पोचू नयेत म्हणून खाली त्याला प्लास्टिक कोटिंग करायचं आहे. अशा प्रकारचं हे कोटिंग या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. प्लास्टिक शीट अंथरलेलं आहे. ओके, पुढं कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पिट. कचरा गोळा करत असताना कॉम्प्रेशन मशीनमध्ये दाबलं जातं आणि तो छोटा केलेला कमी जागेत बसवलेला कचरा या ठिकाणी आणून टाकायचा आहे. इट इज कव्हर्ड विथ लेयर्स ऑफ सॉइल. त्याच्यावर मातीचे थर पसरायचे. सॉडस्ट, लिफी वेस्ट, लाकडाचा भुसा, वनस्पतींचे पानं वगैरे या प्रकारचा जो कचरा असतो तो वर पसरायचा आहे. अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स, काही विशिष्ट बायोकेमिकल्स त्याच्यावर स्प्रे करायचे. बायोरिएक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. काही ठिकाणी बायोरिएक्टर्स ॲड केले जातात की ज्याच्यामुळे तिथले जे हे कंटेंट आहे याचं भरभर डिकम्पोजिशन होऊन जातं. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉइल अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोज दी वेस्ट. वरच्या बाजूला असलेले जे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील मातीमधले ते त्या जो कचरा आहे त्या कचऱ्याची विघटनाची प्रक्रिया करतात. कम्प्लिटली फिल्ड पिट इज सील्ड विथ सॉइल स्लरी. मातीचा चिखल करायचा आणि त्या चिखलाचा लेअर वरच्या बाजूला द्यायचा आहे. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज. काही दिवसांनी त्याच्यापासून अतिशय चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट खत आपल्याला मिळवता येतं. सच लँडफिलिंग साइट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ द कंपोस्ट. एकदा हा कंपोस्ट तयार झाला, तो काढून घेतला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण नवीन कचरा भरू शकतो. पुन्हा त्याच्यापासून आपल्याला कंपोस्ट खत मिळवता येऊ शकतं. अशा प्रकारचे हे जे लँडफिल साइट्स आहेत यांना आपण भूमिभरण स्थळ असं सुद्धा म्हणू शकतो. त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळवण्याची आपल्याला सोय करता येते. आता मित्रांनो, ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स ऑफ ग्रामपंचायत अँड म्युनिसिपॅलिटीज. Nowadays there is possibility of decreasing the volume of garbage by compaction in those vans. Explain the advantages of this activity. ते छोट्या जागेमध्ये बसवण्यासाठी आपल्याला हे कॉम्पॅक्शन करता येतं. आता मित्रांनो, आपण आणखी थोड्या एका पुढील संकल्पनेकडे जाऊया. सिवेज मॅनेजमेंट म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन. मित्रांनो, सांडपाणी म्हटलं की आपल्या सर्वांच्या घरामधून बाहेर पडणारं जे पाणी आहे हे पाणी आपण डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही. असं संपूर्ण एखाद्या खेडेगावाचं, संपूर्ण एखाद्या शहराचं सगळं मिळून जे येणारं सांडपाणी आहे त्या संपूर्ण सांडपाण्याची व्यवस्था करणं ही सुद्धा आता एक मोठी गरजेची गोष्ट झालेली आहे. मित्रांनो, याचं कारण काय, तर पूर्वी खूप कमी प्रमाणामध्ये लोकसंख्या होती आणि त्यामुळं जरी समजा हे पाणी काही नदी, ओढे, नाले यांच्यामध्ये जरी मिसळले तरी सुद्धा नैसर्गिकपणानं शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया त्यामध्ये होत होती. परंतु आता वाढलेल्या लोकसंख्येमुळं बाहेर पडणारं सांडपाणी सुद्धा त्याच प्रमाणामध्ये बाहेर पडत आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. अशा वेळेला हे प्रदूषण आपण नॅचरल पद्धतीनं शुद्ध करणं आता कठीण झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी कृत्रिम पद्धतीनं त्यांना शुद्धीकरणाची प्रक्रिया करायची आहे. In villages, domestic sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. जवळपासच्या मातीमध्ये, खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं किंवा बायोगॅस प्लांटमध्ये टाकलं जातं. However, in cities, sewage needs to be carried to processing unit and acted upon by microbial processes. त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची
प्रोसेस करायचे आहे, त्यांची ॲक्शन करायची आहे, त्याच्यावर काही प्रक्रिया केल्यानंतर काही पदार्थ त्याच्यातून बाहेर पडणार आहेत आणि मग हे निर्जंतुक केलेलं किंवा स्वच्छ पाणी आपल्याला नदीमध्ये सोडता येणार आहे किंवा शेतीच्या वापरासाठी सोडता येणार आहे. Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid, etc. are mixed with sewage. जवळपास सांडपाण्यामध्ये असणारे हे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, कॉलरा, टायफॉइड यांना मारून टाकणारे आणि त्यातले कंपाऊंड जे काय असतील त्यांचं डिग्रेडेशन करणारे जे ऑर्गॅनिझम्स असतील ते आपल्याला त्या ठिकाणी सोडायचे. They release methane and carbon dioxide by decomposition of the carbon compounds present in the sewage. कार्बन कंपाऊंड जे काही असतील त्या सांडपाण्यामध्ये त्यांचं डिकम्पोजिशन करून त्याच्यातून मिथेन, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतील अशी व्यवस्था आपल्याला करायची. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज दी झिनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सिवेज. मानवनिर्मित पदार्थ ज्यांना आपण झिनोबायोटिक्स असं म्हणूया, हे त्यामध्ये जे असतील त्यांचं विघटन करण्याची क्षमता या फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणूंच्या मध्ये असते. यांची ट्रीटमेंट त्या सांडपाण्यावर आपल्याला करायची. The sludge that settles down in the process can again be used as fertilizer. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सिवेजमधून स्लज जो जमा होणार आहे म्हणजे गाळ जो जमा होणार आहे, हा गाळ आपण एक फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधून बाहेर पडणारं जे पाणी आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं सुरक्षित असेल. मायक्रोब्स are used for bioremediation of environment polluted due to sewage. तर या ठिकाणी हे सूक्ष्मजीव आपण बायोरेमिडिएशन म्हणजे जैव उपचार करणार आहोत. कशासाठी? तर ज्या ठिकाणी पर्यावरणाचं प्रदूषण झालेलं असेल त्याच्यावरचं हे बायोरेमिडिएशन आहे. मित्रांनो, कलेक्ट इन्फॉर्मेशन असं म्हणून आपल्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत. विच मटेरियल्स शुड नॉट बी प्रेझेंट इन गार्बेज for its proper microbial decomposition. Obviously, glass should not be there, plastic should not be there. How the sewage generated in your house or apartment is disposed of. आपल्या घरगुती कचऱ्याचं किंवा आपल्या अपार्टमेंटमध्ये असलेला जो कचरा आहे याची विल्हेवाट कशा पद्धतीनं लावली जाते याची थोडीशी माहिती आपण सर्वांनी मिळवावी ही अपेक्षा आहे. त्यानंतर पुढं क्लीन टेक्नॉलॉजी. Human being has made a very fast progress in technology. However, environmental pollution is also increasing with same speed. आपण प्रगती करत चाललेलो आहोत. या प्रगतीबरोबरच प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. Let us see the ways of control over air, soil and water pollution with the help of microbes. आता या हवा, पाणी, माती यांचं होणारं जे प्रदूषण आहे या प्रदूषणावर कसा कंट्रोल ठेवता येईल, कसं नियंत्रण ठेवता येईल ते आता पाहूया. मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग दी मॅनमेड मटेरियल्स. मानवनिर्मित पदार्थांचं विघटन करण्याची क्षमता सुद्धा सूक्ष्मजीवांच्या मध्ये असते. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. तर काही पदार्थांचं आपण दुसऱ्या वेगळ्या पदार्थांमध्ये रूपांतर करू शकतो. कोणकोणते आहेत ते आपण थोडंसं पाहू. Some microbes remove the sulfur from fuels. काही बॅक्टेरिया असे आहेत की जे फ्युएल ज्याला आपण तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये सल्फर डायऑक्साईड ट्रीटमेंट जी दिलेली असते त्यामुळं त्याच्यामध्ये जो सल्फर असतो तो त्यातून काढून घेण्याची त्यांची क्षमता असते. दे यूज सल्फर ॲज द एनर्जी सोर्स. मेटल लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एटसेट्रा लीच इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटॉलाइट्स. थोड्या कमी प्रतीच्या धातुकांच्या मध्ये कॉपर, आयर्न म्हणजे तांब, लोह, युरेनियम, झिंक म्हणजे जास्त ह्यांचे कंटेंट्स लीच आउट होतात, बाहेर येत असतात. दीज आर कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड्स बिफोर लिचिंग. तर यांचं रूपांतर संयुगाच्या स्वरूपामध्ये केलं जातं आणि अशा संयुगाच्या स्थितीमध्ये रूपांतर करणारी जे बॅक्टेरिया आहेत ते आहेत थायोबॅसिलाई, सल्फोबॅसिलाई. हे त्या वेगवेगळ्या पदार्थांना संयुगाच्या स्थितीत आणतात म्हणजे पाण्यामध्ये मिसळू देत नाहीत. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.